प्रिय बॅरिस्टर साहेब, तुमच्या प्रत्येक पदवीचा सखोल माहिती देत बसलो तर इतिहासाचे पान पुरणार नाहीत. असो, तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही दिलेल्या विचारांना आज नवीन पंख फुटत आहेत. समाजातील सर्व पंथांचे लोक तुमच्या विचारांचे निर्वाहन करत आहेत. तुमच्या विचारांचा महत्त्व प्रत्येकाला समजत आहे. रूढींच्या बंधनांना झुगारून आम्ही सगळे एकत्र फिरत आहोत. स्त्रियांचे जीवनसुद्धा कमालीची बदललेले आहे. तुम्ही घटना समितीशी भांडून घटना समितीचा राजीनामा देऊन लिहिलेला हिंदू कोड बिल महिलांना सन्मानाने जगण्यास मदत करत आहे. पुरुषांनासुद्धा हेवा वाटावा अशा ऑपरेशन सिंदूरसारख्या कामगिरी महिला पार पाडत आहेत. स्त्री, पुरुष, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय सगळे एका प्रवाहात वाहत आहेत. येणाऱ्या थोड्याच दिवसात विषमता बघायलासुद्धा मिळणार नाही. राहिलेली थोडी विषमता आता आम्ही संपवू. तुम्ही हत्ती संपवलात, आम्ही शेपूट संपवू. खूप अभिमान वाटतो तुमचा आणि तुमच्या कर्मभूमीत आम्ही जन्माला आलो याचासुद्धा. आज फक्त भारतातच नाही तर अवघ्या जगात आणि ज्या देशात लोकशाहीचा नाव घेणेसुद्धा गुन्हा आहे अशा देशातसुद्धा तुमची जयंती साजरी होते. बॅरिस्टर साहेब, तुमच्यासारख्या महामानवाची निर्मिती करणे आता त्या काळालासुद्धा पुन्हा शक्य नसेल. तुम्ही तुमच्या विचारांच्या माध्यमातून कायम आमच्या मनात जिवंत राहणार. आम्ही तुमच्या विचारांना जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करू आणि तुमची ख्याती त्या सृष्टिकर्त्यालाही अभिमानाने सांगू.